नमस्कार. खानदेशी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहेत. आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे वांग्याची भन्नाट चवीची छान अशी भाजी. ही वांग्याची भाजी करायला खूपच सोपी आहे आणि चवीला जर विचारणार तर खूपच स्वादिष्ट लागते. तुम्हीसुद्धा एकदा या प्रकारे भाजी बनवून बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तरीसुद्धा खूप छान येते आणि सुगंध पूर्ण घरभर पसरतो अशी ही भाजी. चला तर मग सुरुवात करूया. वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं 1 किलो वांगे स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, या पद्धतीने मी सर्व वांगी कापून घेतली आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे. इथं कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेते आहे. तर यामध्ये आपल्याला ही सर्व वांगी टाकायची आहे. ही वांगी छान फ्राय करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. हळद आणि मीठ घातल्यामुळे भाजीची चव खूपच वाढते. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनटं याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. वांग्याच्या भाजीचे तुम्ही बरेच प्रकार बघितलेले असतील, पण अशी पद्धत तुम्हाला कोणीही दाखवलेली नसेल. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचे आहेत. वांगी शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. एका गरम तव्यावर अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहेत. ही शेंगदाणे छान भाजून घ्यायची. सध्या हिवाळा असल्यामुळे मार्केटमध्ये खूप वांगी येऊ लागले आहेत आणि वांग्याची भाजीसुद्धा खूप चविष्ट लागते. आता शेंगदाणे छान भाजून झाले आहेत, ते काढून घ्यायचे आहेत. त्याच तव्यावर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून याला छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजून घ्यायचं आणि ते काढून घ्यायचं. आता त्याच तेलामध्ये कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे. असा उभ्या आकारामध्ये त्याला कापून घेतलेला आहे. कांदाही भाजून घेतला, तो काढून घेऊया. आता एका मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले शेंगदाणे घातले, भाजलेलं खोबरं घातलं, कांदाही टाकून घ्यायचा आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहे. 1 इंच आलाचे तुकडे घातलेले आहेत आणि 1 चमचा जिरे घातले आहेत आणि थोडीशी धुतलेली कोथिंबीर घालायची आणि छान वाटण करून घ्यायचं. आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 4 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची आणि वाटलेलं हे वाटण टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 3 चमचे इथं लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. मसाला छान झाला आहे बघा, तेलही सुटलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी छान एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान शिजू द्यायचा. इथे मसाला छान झाला आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवलेली वांगे टाकून घ्यायची आहेत. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं.
या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल तर तुम्ही कधीच या भाजीची चव विसरणार नाहीत. इतकी भन्नाट चवीची ही वांग्याची भाजी होते. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. या ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार मीठ टाकायचं. मीठ आपण अगोदर पण टाकलेलं होतं, म्हणून इथं मीठ बेताचंच घालायचं. छान कोथिंबीर टाकायची आणि उकळी येऊ द्यायची. बघा इथं उकळीसुद्धा छान येत आहे आणि तरी बघा किती छान आलेली आहे आणि सुगंध तर पूर्ण घरभर पसरला आहे. या ठिकाणी आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खानदेशी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा.